या ठिकाणी एक समीकरण तयार करा आणि उत्तर सोडवा अशा प्रकारचे एक गणित इथे दिलेले आहे। गणित असं आहे, कल्याणीच्या बॅगेत 7 पुस्तकं व काही वह्या आहेत। जर एकूण वह्या पुस्तकं 15 असतील तर बॅगेत एकूण वह्या किती? अशा प्रकारचे हे उदाहरण इथे दिलेले आहे। आता ते सोडवते, चल ग सोडव बरं। कसं सोडवतं, काय करायचं ते सांग। हा सोडव 7 अधिक x बरोबर 15। का बरं असं का बरं? कसं वाचशील? वाचून दाखव गणित मला। 7 अधिक x 7 काय आहे? 7 पुस्तक आहे। बर 7 पुस्तक आहे। हा त्या आणि इथे लिहिलेले जर कल्याणीच्या बॅगेत 7 पुस्तकं व काही वह्या आहेत। जर एकूण वह्या पुस्तक 15 असतील तर बॅगेत एकूण वह्या किती? मग तू तर आता मी केलं 7 अधिक x म्हणजे आपल्याला इथे काही माहित नाही। काय माहित नाही? वह्या माहित नाही ना? हो, आपल्याला पुस्तक 7 आहे हे माहिती आहे, बरोबर। आपल्याला वह्या किती हे माहित नाही। एकदम बरोबर। आणि इथे एकूण वह्या पुस्तके 15 दिलेली आहे, बरोबर। तर मी x म्हणजे माहित नसलेलं घेऊन, बरोबर, माहित नसलेलं घेऊन त्याच्या पुढे बरोबरचे हे करेन आणि 15 वजा 7 करेन। बर 15 वजा 7। आता 15 तून 7 गेले, 15 तून 7 गेले, उरले 15 तून 7 गेले, उरले 4। किती? 4 उरता का 15 तून 7 गेल्यावर? 7 गेले, उरले 8। आपण इथे 8 लिहायचं। तर कल्याणीच्या बॅगेत पुस्तके 7 व वह्या 8 आहेत। लिहित तिथं वह्या 8 आहेत। गणित समजलं तुम्हाला? चल राजरत्न उभा राह, तिथंच उभा राहायचं होते, तिथंच उभा राहायचं जागेवर आणि चाल हे गणित परत वाच। कल्याणीच्या बॅगेत 7 पुस्तक व काही वह्या आहेत। तर एकूण वह्या पुस्तक 15 असतील तर बॅगेत एकूण वह्या किती? तिने उत्तर गणित बरोबर सोडवलं। गणित कसं सोडवलं तिने? 7 अधिक x बरोबर 15। x म्हणजे आपल्याला ती संख्या माहित नाही, ती संख्या आपल्याला काढायची, बरोबर। तिने x बरोबर 15 वजा 7। 15 तून 7 गेल्यावर उत्तर 8 आलं। तर कल्याणीच्या बॅगेत एकूण 8 वह्या आहेत। कल्याणीच्या बॅगेत एकूण 8 वह्या आहेत। ताळा करून पहा बरं, वह्या आणि पुस्तकांची बेरीज बरोबर येते का? पुस्तकं किती आहेत? 7। वह्या किती आहेत? 8। आणि 7 आणि 8 एकूण किती होतात? 15। म्हणजे गणित बरोबर आहे आणि आपलं उत्तर सुद्धा बरोबर। ठीक आहे, छान। असं सोडवायचं। धन्यवाद। एक उदाहरण इथं दिलेलं आहे। उदाहरण असं आहे, कृष्णाच्या घराजवळ 14 आंब्यांची झाडे आहेत व काही निंबांची झाडे आहेत। जर घराजवळ एकूण 22 झाडे असतील तर निंबाची झाडे किती? अशा प्रकारचं गणित आहे आणि आता कृष्णाच आपल्याला सोडून दाखवतोय। चल सोडू दाखव, सोडव बरं। कसं सोडवशील? मोठ्याने बोल आणि सांग, म्हणजे व्यवस्थित। सोडव सोडव सोडव, बोलत राह। बरोबर। आपल्याला निरपाच्या ताराची संख्या माहित नाही म्हणून बरोबर बरोबर एकूण झाले 22। बरोबर। समीकरण तयार झालं आता आपल्याला। 14 अधिक x बरोबर 22। पुढे मग आता हे समीकरण कसं सोडवायचं? 22 वजा 14 बरोबर। 22 मधून 14 गेले, x बरोबर 8। 8 काय येते? 8
बरोबर असं लिहायचं. कृष्णाच्या घराजवळ 8 निंबाची झाडं. समजलं उदाहरण? चला याच्यावर कोण सांगता आता? चल. समंजयाने केलेल्या कृष्णाच्या घराजवळ 14 आंब्याची झाडे आहेत व काही निंबाची झाडे आहेत. जर घराजवळ एकूण 22 झाडे असतील तर निंबाची झाडे किती? त्यांनी केलं 14 अधिक x. x म्हणजे का बरं घेतलं त्यांनी? x म्हणजे माहित नसलेला. बरोबर. आपण x घेतलेला आहे आणि बरोबर 22 म्हणजे हे काय तयार झालं? उत्तर आहे. समीकरण तयार झालं. हे काय झालं? समीकरण तसं तयार झालं. 14 अधिक x बरोबर 22 हे झालं समीकरण. पुढे समीकरण कसं सोडवायचं आता? x बरोबर 22 त्याच्या आपण वजाबाकी केली. बरोबर. त्याचे उत्तर आलं x बरोबर 1 म्हणजे आपल्या कृष्णाच्या घराजवळ निंबाची झाडे 8 आहेत. बरोबर. ठीक आहे, खूपच छान सोडवलं. सगळ्यांना 22 गायी व काही म्हशी चरत होत्या. जर रानात 32 जनावरे चरत असतील तर रानातील एकूण म्हशींची संख्या किती? आता हे मुलांना सोडवायला दिलंय आणि मुलं आता सोडवत आहेत. चला जाऊया, पाहूया त्यांच्याकडे थेट ते कसे सोडवतात ते. उदाहरण लिहून घेता येते. त्याप्रमाणे आता इथे सोडवण्याचं काम प्रत्येक विद्यार्थी करतोय. जर अशी उदाहरणं त्यांना याला व्यवहारिक उदाहरण म्हणतात. ही व्यवहारिक उदाहरणं यांचे समीकरणामध्ये रूपांतर करून आणि समीकरण कसे सोडवायचे जर एकदा विद्यार्थ्यांना समजलं तर विद्यार्थी निश्चितपणे गणितात एक्सपर्ट होतील. सोडवण्याचं काम चालू आहे. सोडवलं? सोडून झालं? कसं काय काय केलं बरं? सांग. 27 अधिक गुणिले x बरोबर 32. x काय? संख्या माहित नसलेली. बरोबर. म्हणजे समीकरण मांडलं तू. पुढे x बरोबर 32 वजा केली 27 ने बरोबर. बरोबर. 32 वजा 27 तर x बरोबर किती आलं? x 5 म्हणजे किती म्हशी आहेत? 5 म्हशी आहेत. रानात 5 म्हशी. बरोबर आहे. सोडवलं का? असं सगळ्यांनी सोडवायचं. तू कसं सोडवलं? रानात एकूण 27 गायी आहे. 27 अधिक x म्हणजे आपल्याला ती संख्या माहित नाही, आपल्याला ती संख्या काढायची आहे. बरोबर. बरोबर 32 आहे. x बरोबर 32 वजा 27 म्हणजे 27 तून 32 तून 27 वजा केली तर 5 येते. म्हणजे रानात 5 म्हशी चरत आहे. एकदम बरोबर. छान. असं सगळ्यांनी सोडवायचं आहे. ठीक आहे. ओके.